एकीकडे अहमदाबादमध्ये विमान अपघात झालेला असताना दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एकेकाळचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे। संजय कपूर हे सुप्रसिद्ध अशा सोना ग्रुप या मल्टीनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते। त्यांच्या जाण्यानं सध्या उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे, पण आता केवळ त्यांचा व्यावसायिकच वारसा नव्हे तर त्यांनी मागे ठेवलेली प्रचंड संपत्ती आणि करिश्मा कपूर यांच्या सोबतचा घटस्फोटाचा विषय सुद्धा चर्चेचा विषय ठरलेला आहे। म्हणूनच कोण होते हे संजय कपूर, करिश्मा कपूर आणि त्यांची भेट कशी झाली, त्यांचा घटस्फोट नेमका कसा आणि काय झाला, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। म्हणजे अहमदाबाद मधील विमान अपघाताच्या दुःखद घटनेनंतर काही तासांनीच बॉलिवूड मधून सुद्धा एक दुःखद बातमी समोर आली। बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचं इंग्लंडमध्ये निधन झालं। पोलो खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सध्या तरी माध्यमांमधून येत असलेल्या बातम्यांमधून समजतंय। एबीपी माझा या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार संजय कपूर यांनी वयाच्या 53व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि ती मधमाशी त्यांना चावली। मधमाशी चावल्यानं संजय कपूर यांना श्वास घ्यायला अडचण झाली। याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत माळवली। अशा प्रकारे संजय कपूर यांच्या निधनाचं खरं कारण समोर आलंय। त्यामुळे एका मधमाशीने संजय कपूर यांचा जीव घेतल्यानं सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे। संजय कपूरला पोलो खेळण्याची खूप आवड होती। तो अनेकदा पोलो खेळताना आणि घोड्यांबरोबर वेळ घालवताना दिसायचा, पण आता पोलो खेळतानाच संजय कपूर यांना आपला जीव गमवावा लागलाय। संजय कपूर यांनी उद्योग विश्वात मोठं नाव कमावलं होतं, पण तो काही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला। कारण संजय कपूर यांनी 3 लग्न केलेली होती। त्यांचं पहिलं लग्न डिझायनर नंदिता मेहतानेशी झालं होतं, पण 2000 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर 2003 मध्ये संजय कपूरनं अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केलं आणि त्यांना समायरा व कियान ही 2 अपत्य झाली। मात्र लग्नानंतर काही वर्षांनीच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले। 2014 मध्ये दोघेही घटस्फोटासाठी कोर्टात गेले। त्यांचा घटस्फोट वादग्रस्त ठरला होता, त्यावर 2016 मध्ये कोर्टानं शिक्कामोर्तब केला। घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी करिश्मा आणि त्यांच्या 2 मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बॉन्ड खरेदी केले होते। याशिवाय करिश्मा कपूरला संजयच्या वडिलांचं घरही देण्यात आलं होतं। एवढंच नाही तर आजपर्यंत संजय कपूर हे प्रत्येक महिन्याला करिश्मा कपूरला 10 लाख रुपये देत असतात। संजय मुलांच्या शिक्षणाचा देखील खर्च उचलतात। मीडिया रिपोर्ट्सनुसार संजय कपूर सोना BLW प्रेसिजनचे चेअरमन आहेत। संजय कपूर यांच्याकडे जवळपास 120 कोटींची संपत्ती आहे। म्हणजे खरं तर करिश्मा कपूर आणि संजय कपूर हे दोघे एकमेकांना त्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून भेटले होते। 2003 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला। करिश्मा आणि संजय यांची ओळख एकमेकांच्या मित्रमंडळींमध्येच झाली होती। त्यांच्यातली मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। घटस्फोटानंतर ते काही काळ वेगळे राहिले, पण काही वर्षांनी ते पुन्हा मुलांसाठी एकत्र आले। आता त्यांच्या घटस्फोटाची कारणं अनेकदा सार्वजनिक केली गेली होती, ज्यात कौटुंबिक हिंसा आणि इतर समस्यांचा समावेश होता। तेव्हा करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट वादग्रस्त ठरलेला होता। करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट तेव्हा एक गाजलेलं प्रकरण होतं, कारण दोघांनी एकमेकांवर अतिशय गंभीर आरोप केलेले होते। करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दल बोलताना संजयला 3rd क्लास माणूस म्हटलेलं होतं। यामुळेच घटस्फोटानंतर करिश्मा आणि संजय हे वर्षानुवर्ष एकमेकांना भेटलेले नव्हते, पण 2023 मध्ये ते दोघे एका डिनर आउटिंगवर दिसल्यानं पुन्हा चर्चेत आले होते। करिश्मा कपूर पासून घटस्फोटानंतर संजय कपूरनं प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केला होता, पण करिश्मानं दुसरं लग्न केलं नाही। पण मंडळी, संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की त्यांची संपत्ती नेमकी कोणाला मिळणार। मिळालेल्या माहितीनुसार संजय कपूर यांची संपत्ती ही करिश्मा कपूरपेक्षा सुमारे 100 पटीने अधिक आहे। हे सोना ग्रुप या बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत। संजय कपूर यांचे वडील सुरिंदर कपूर यांनी या कंपनीची स्थापना 1997 मध्ये केली होती। 2015 मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं। त्यानंतर संजय कपूर यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कंपनी सांभाळली। त्यानंतर संजय यांनी त्यांच्या बिझनेसला परदेशात देखील नेलं। सध्या सोना कॉमस्टर ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत असून तिथे त्यांच्या कंपन्या आहेत ज्या इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्सच्या व्हेकलसाठी पार्ट सप्लाय करतात। एकूणच ऑटोमोटिव्ह पार्ट्स उत्पादन व वितरणात नावाजलेल्या या ग्रुपचा व्याप भारतासह अनेक परदेशी बाजारात पसरलेला होता। एवढंच नाही तर त्यांनी रिअल इस्टेट, फॅशन तसेच इतर क्षेत्रातही गुंतवणूक केलेली होती। पण मंडळी, संजय कपूर यांचं नागरिकत्व हे भारताचं नसून अमेरिकेचं आहे। त्यांनी बकिंगहम युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेतली आहे। फोर्ब्सनुसार संजय कपूर यांची एकूण नेटवर्थ ही $1.2 बिलियन इतकी आहे। त्यांना फोर्ब्स आणि रिअल टाइम बिलियनियर्स म्हणजेच अब्जाधीश म्हटलेलं आहे। त्याशिवाय त्याच्या कंपनीनं 2021-22 मध्ये
2130 कोटींचा रेव्हेन्यू जनरेट केला होता. त्यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आणि रिअल इस्टेट आहेत. आता मालमत्तेच्या बाबतीत बोलायचं झालं तर संजय कपूर यांनी 3 विवाह केले होते. त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव एक यशस्वी व्यावसायिक आणि मॉडेल आहे. सध्या ती चर्चेच्या केंद्रस्थानी सुद्धा आहे, कारण संजय यांनी निधनाआधी केलेल्या मृत्यूपत्रात संपत्ती तिच्या नावावर केल्याची माहिती समोर आली आहे. या संपत्तीत हाय एंड लक्झरी गाड्या, महागड्या मालमत्ता, शेअर्स तसेच कौटुंबिक व्यवसायातील हिस्सा यांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्यूपत्रानुसार त्यांची संपूर्ण संपत्ती प्रिया सचदेव यांनाच मिळण्याची शक्यता आहे. पण म्हणजे या सगळ्या दरम्यान संजय कपूर यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या 3 दिवस आधी शेअर केलेली होती. संजय कपूर यांनी 3 दिवसांपूर्वी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक गुड पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की पृथ्वीवरील तुमचा वेळ मर्यादित आहे. असं का? हे तत्वज्ञानी व्यक्तींवर सोडा आणि त्याऐवजी का नाही यात स्वतःला मग्न करा. #मंडेमोटिवेशन वापरून ही पोस्ट त्यांनी शेअर केलेली होती आणि लिहिलं की प्रगतीसाठी आदर्श परिस्थिती नव्हे तर धाडसी निवड आवश्यक आहे. पण विशेष सांगायची गोष्ट म्हणजे संजय कपूर यांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेबद्दल ट्विट करत लिहिलं होतं की अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेमुळे बाधित सर्व कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना कायम आहेत. देव त्यांना या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं शक्ती देवो. पण त्यानंतर आता त्यांचाच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तुम्हाला त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.